डान्स असणार आहे की ज्या गीताने आज पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण परदेशात देखील ज्या गीताचं बोलबाला झालंय असं गीत जे गायलं होतं नक्कीच योगेश अग्रवाल या गायकाने आई तुझा देवळ हे गीत आपल्याकडे नक्कीच सादर असतं। जर आपण पाहिलं हा जो सांस्कृतिक कार्यक्रम पाहतोय कोणते कार्यक्रम म्हटलं तर त्या कार्यक्रमाचे आयोजक असतात आणि या कार्यक्रमाला देखील या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय जरा त्यांच्यासाठी जोरदार ताल्या होत्या त्यांच्या माध्यमातून आपण हे नक्कीच सांस्कृतिक कार्यक्रम पाहणार आहोत आणि खूप छान असं आयोजन आज त्यांच्या आपल्या पालघर गावात देखील शिवजयंती ही साजरी केली जाते ते खूप महत्त्वाचे आहे। काही वेळानंतर नक्कीच आयोगाच्या माध्यमातून या सांस्कृतिक कार्यक्रमाचे नक्कीच उद्घाटन केलं जाणार आहे आणि सरस्वतीला देखील या ठिकाणी वंदन करतोय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा अर्थात भारतीय संस्कृतीप्रमाणे कोणतेही शुभ कार्य म्हटलं तर अशा पुष्प अर्पित केलं जाते देवाला त्याच्यानंतर उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जय शिवाजी। बंधुता स्त्री सन्मानाचा आदर आणि स्व अभिमानाचा होता। सामानाचा मान घेऊन येतात
उद्या सकाळी खाऊ खायला. कसं वाटलं नाचून इथे? पहिल्यांदा नाचता का याच्या मागे नाचल्या होत्या आपण? खूप चांगलं आलं. अच्छा, किती बिला आपण आहात? 6वी. अच्छा, नाचल्यानंतर भीती वगैरे वाटली होती का? प्रमोद धावडे, तर जाऊ दे, एक शेवटचा प्रमोद प्रश्न. घाटाल, ठीक आहे, तर नक्की देऊन नक्की त्याचं स्वागत आणि सन्मानात केलं जाते. अतिशय सुंदर या नृत्यासाठी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. दोन हात मांडा. छत्रपती शिवाजी महाराज की जय! चैताची सणाला सोन्याला सजली कविरा आहे कारलांगो. चैताची सणाला सोन्याला सजली कविरा आहे कारलांगो. थाटामाटानं मिरवूया पालखी आईचा सोहळा आहे गो. 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 साजे माझे माऊलीचा सारी अंजेरी नेसून नटली आई माझी जत्राला. थाटामाटानं मिरवूया पालखी आईचा सोहळा आहे गो. 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 मन आईलो आई तुझे गाभाऱ्याला गुलाल भंडारा उधलून नसताना. नानाची ओटी घेऊनशी आईलो आई तुझी गाभाऱ्याला. गुलाल भंडारा उधळून नाचताना पुराणी आई गो. थाटामाटानं मिरवूया पालखी आईचा सोहळा आहे गो. थाटामाटानं मिरवूया पालखी आईचा सोहळा आहे गो. थाटामाटानं मिरवूया पालखी आईचा सोहळा आहे गो. थाटामाटानं मिरवूया पालखी आईचा सोहळा. आमचे मुलांचं स्वागत करताना सुद्धा 50 रुपये बक्षीस आलेलं आहे. खरोखरच मी मागे आता म्हटले होतो हेंदर कासट आणि मंडळी आल्यास त्यांनी उपस्थित दाखवायचे आहे. तर आपल्यामध्ये आता एक जोरदार तर असाच एक मसालेदार गीत आपल्या समोर एक नृत्य होणार आहे. एक असा कलाकार आपल्या पुढे सादर होणार आहे, असा नृत्य आविष्कार आपल्या पुढे आज सादर होणार आहे की ज्या कलाकाराने आज पूर्ण भिवंडी तालुक्यात पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आपलं नाव आपलं सार्थक केलंय, त्यांनी नावाचा दबदबा निर्माण केलाय. तर याच्या पुढचं गीत असणार आहे जॉनीचा मसाला, जे सादर करणार आहेत, माफ करा एक दुसरा कलाकार होता, एक छोटी कलाकार आहेत. तर
आला यो तर खूप छान असं नृत्य केलेलं आहे. शौकीनांचा मेळा भरला, जीव जीवाला सहा भिडला, डावा डोळा लवू
पोरगा आहे का पोरगी आहे? पहा पोरगा अजून पोरगीपेक्षा जास्त चांगला नाचतो. आपण 2 मिनिटं चर्चा करूया. कसं वाटतं धीरज नाचून? एकदम मस्त कारण रिस्पॉन्स खूप आहे पालवीकरांचा. वाटेत जेवण आल्यास सगळे. एक विचारू का खरं म्हणजे दादांपेक्षा ताईंचा आवाज जास्त आहे. दादा आता जेवणे पॅक मारले कार्य करीत असतात चट. आणि तसंच एक धीरज विषयी सांगायचं झालं तर आज बरेच असं टीव्ही लाईव्हला देखील त्यांचं नृत्य बऱ्याच सारं मला वाटतं झालेलं आहे. आणि मला तर वाटतं आपल्या भेवंडी तालुक्यामध्ये सेलिब्रिटी आहेत त्याच्यासाठी जोरात टाळ्या. कदाचित आपल्याला वाटत असेल एकदा होऊन जाऊ दे धीरज आणखी एकदा नाच, पण कदाचित ओके. थँक्यू धीरज. बरफ आणि विलास भोईर यांच्याकडे सुद्धा 100 रुपयाचं पुस्तक गाण्यासाठी आणि रोख रक्कम सुद्धा. तर धन्यवाद. तिथे साजरं केलं जात आहे पाये या गावामधून या मुली. ते देखील उत्तम मसाला असला तर मग आणखी 2 घास जास्त जातील. तिखट मसाला नको आपल्याला, तिखट मसाला पाहिजे आमच्या खारबावच्या बाजारचा. खरवाचा नको तर सरळ आपण 3 मात्र गेला तिथे एक अग्री मसाला मिळाला जाते. कदाचित तुम्ही खाला देखील असेल. तो मसाला जर खाला तर असं छान वाटतंय की तृप्त वाटतंय. आणि असाच मसाला भर असा गीत नृत्य नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर नक्कीच मसालेदार कलाकार आपल्या समोर समोर
त्या बोंबलीला मांदेलीची भाजी करताव ना मसाला टाकताव हाच टाकायला गेला. समजल. तर ठीक आहे, जाऊ दे. याच्यानंतर आपण जाऊया. नक्कीच सन्मानित करायचंय. एकदम मस्त. सर्वांना आवडली का लावणी? जेवढी आवडली तेवढी टाळ्या वाजवा. कसं वाटतं या प्रेक्षकासमोर नाचून? कसं वाटलं? एकदम मस्त. आणि याच्यानंतर आणखी काही प्रोग्राम आपले शेड्यूल असणार, त्याच्या संदर्भात माहिती थोडी. अच्छा, तर नक्कीच या ठिकाणी नक्कीच सन्मानित करायचं आहे. तर उमेश याला नक्कीच सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केला जाईल. जोरात आले मित्रांनो. हृदय भोईर यांच्या हस्ते. तो बंद करो अंकल. तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या कहे, हो गया है कैसा ये कमाल क्या कहे. तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या कहे, हो गया है कैसा ये कमाल क्या कहे. दुमदार 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 दुमदार. मेरे बंटा है, मालूम है ना. बजो. घड़ी घड़ी कुछ थोड़ी थोड़ी कुछ शोर मचाए रे, हाय मेरी चुनरी भी सरके जाए रे. घड़ी घड़ी कुछ थोड़ी थोड़ी कुछ शोर मचाए रे, हाय मेरी चुनरी भी सरके जाए रे. लागली कुणाची चिट्टी, अरे मला लागली कुणाची चिट्टी.
वेसावची पारू नेसली गो नवा सारा वेसावची पारू नेसली गो नवा सारा चल गो पारू दर्याचे पुंजेला चल गो बंधुला पारू दर्याचे पुंजेला खरंच खूप छान असं सुंदर क्लासिकल डान्स. तर धन्यवाद. तर नक्कीच 2 गीत असणार आहे की तो बिचारा गाडी घेतो कशी तरी आणि त्याच्या होणाऱ्या प्रेयसीला होणाऱ्या बायकोला गाडीवर फिरवायचं स्वप्न पाहते आणि असंच एक गीत असं एक नृत्य आपल्यासाठी आपल्या पुढे सादर असणार आहे. तर गीताचं बोल असणार आहे तुला फिरवीन माझ्या गाडीवर. रेस आपल्या समोर सादर होत आहे या तिला फिरवीन माझ्या गाडीवर भोजनाला विनंती करतो की त्यांनी ते मान सन्मान चिन्ह द्यायचं आहे. रोहित जाधव 8 तारखेला गाणा या ठिकाणी ठीक 8 वाजता आपण यायचं आहे. त्या ठिकाणी असंच सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे आणि स्पेशालिस्टमध्ये ते महाराष्ट्राचा लाडका गायक जगदीश पाटील त्याच्यानंतर ज्या कलाकाराने आपल्याला रडवलं होतं ते चित्रपटाचं नाव होतं माहेरची साडी त्या पिक्चरची कलाकार अका कुबल यांचं देखील त्या ठिकाणी आगमन असणार आहे येणार आहेत. तर आपण विसरायचं नाही. तर जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने ते कार्यक्रम असणार आहे. तर आपण सर्वांनी यायचंय. तर प्रीतीच्या धुल्यात झुलवा असं बोल आहेत आणि लगेच किरण वलबी ज्वानी ऐन भरा आले मस्त अंगुरी रात प्याले मदनाची रूप सुंदरा जमिंद्राची अप्सरा गुलजार नार देखणी नखरेला कटक चांदणी मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा गुलखंद खेळवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा गुलखंद खेळवा फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरती
ना मला बघून लाजतोय आईना मी लाडाची तुझी मैना मला बघून लाजतोय आईना फसले नाही कधी कोणा किती जीवांची केली मी ताईना अर्धी कच्ची मी कैरीची फोड जरा आंबट जराशी फोड फिरता फिरता तरता हरवले मी गर्दीत कुणी मेल्यानं मारला तो पटवा आधी जाऊन आधी जाऊन पोलीस बोलवा आधी जाऊन पोलीस बोलवा मग खुशाल पतंग उडवा मला धोडीन मुंबईला फिरवा राया मला धोडीन मुंबईला फिरवा राया मारा की माहीचा हलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राय फिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा गुलकंद खिलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा गुलकंद खिलवा तिला इश्काचा गुलकंद खिलवा आणि इश्काचा गुलकंद खिलवा असं आहे खरोखरच महाराष्ट्राची लोकधारा आणि महाराष्ट्राची लावणी खूप छान असं किरणला येतं. नक्की आवाज कसा येतोय ते पण बघत आहे. अच्छा दम लागलाय थोडासा. एक मिनिट का किरणचा आवाज आपल्या कानी येत. अरे प्रेक्षकांना उत्सुकता असते नक्की आवाज कोणता आहे, जेंट्स आहे का मेल आहे, सॉरी लेडीज येते का जेंट्स येते. येस कसं वाटतंय आपल्याला. बघा मनीषा गवारे ताईकडून लगेच 100 रुपयाचं सॉरी येस 100 रुपयाचं बक्षीस आलं जात आहे. खूप खूप आभारी मनीषा ताई. तर या आपल्या ताईला नाही तर दादाला बक्षीस आलं जात आहे. तर कसं वाटलं या ठिकाणी नाचून. पहिला जेवले काय कळले सगळे मग टाल्या का नाहीत. करकी आई मित्रांनो, जरी करकी असली तरी आम्ही समजून घेतो. टाल्या तर वाजवा जोरात. हे विजय पाहिजेत जाधव का हे? यांच्याकडनं 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. हे पाहिजेत का टाळ्यांसाठी ना नाही मग टाल्या का नाही. करकी आई आता वाजवा. आता बरा तेजी वाटली. होय होय नजर लागेल बाबा तुला. तर अमर कोहली यांच्या माध्यमातून देखील 100 रुपये आलं, जे डीजे आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. तर नाही टाळ्या तर येणारच, त्यात काय हे नाहीये, येणार आहे. तर बघा प्रेक्षकांनी खूप एन्जॉय केला आपलं नाचं. तर कसं वाटलं या पालवीलीमध्ये जे प्रेक्षक पाहिल्यानंतर नाचायला कसं वाटलं आपल्याला. खूप छान वाटतं. मेन गोष्ट या ताई सर्व लोकांचं खूप चांगलासा रिस्पॉन्स यांचा मला मिळाला. सो तुमच्यासाठी. तर नक्कीच आपल्यासाठी एक क्लास आणखी एक सांस्कृतिक कार्यक्रम जे असणार आहे जागतिक महिला दिन 8 तारखेला गाणे फिरिंगपडा या ठिकाणी कदाचित आपल्याला माहीत झाले असेल. तर त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण भाग घ्यावा असे आम्हाला विनंती वाटते. जर भाग घेता तर आपला कोणता गाणं असेल किंवा काय असणार आहे, कशा प्रकारे परफॉर्मन्स असणार आहे. तुम्हाला कशा प्रकारचं पाहिजे बोला ताई. कसं वाटते त्यांच्या प्रकारचं. ताई माई जरा कॉल करा, विचारायला रिस्पॉन्स द्या. ठीक आहे, ताई माईनं झोपालेलं आहे आणि खूप खूप धन्यवाद. सो विमल गवारी यांच्याकडनं 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि जे मनीषा ताई यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं आणि जे डीजे ऑपरेटर पाहतोय अमर कोळी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं म्हणजे एकंदरीत 200 रुपयाचं पारितोषिक आलं जात आहे आणि ते स्वीकारा. थँक्यू सो मच. परत मुंबईच्या किनारी अगं मार्टिन कोली हल्ल्यान गोली गचल जाऊ बाजारी. Hare
जोडीला रे जोडीला रे सागराला आई जोडीला रे जोडीला रे सागराला नाही कुणाला माय जर माझी जोडीला निर्णय आलाय निघाला रे निघाला खरोखरच पक्षी आलेला आहे. जरा टाळ्या वाजवू द्या प्लीज, टाळ्या मारायच्या आहेत. खूप सुंदर असं नृत्य केलेलं आहे. कुंदन यांनी प्रमोद पांचोले अनगाव यांच्याकडनं 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि दुसरं कोणी दिलेलं आहे रतन किरकिरा यांच्याकडनं सुद्धा 50 रुपयाचं बक्षीस आले गाण्यासाठी. मी कुंदन गायकर किरणला विनंती असेल प्लीज आपण स्वीकारायचं आहे. आणि तर आणखी एक बक्षीस लागले जाते. गुरुनाथ जाधव यांच्या माध्यमातून रोख 100 रुपयाचं बक्षीस लावलं जाते. एरंडे जर आमचा आवाज येत असेल तर प्लीज आम्हाला या प्लीज जाते. गुरुनाथ जाधव यांच्या माध्यमातून आपण खूप मराठी गीतं ऐकली, कोली गीतं ऐकली, पारंपरिक गीते ऐकली किंवा नृत्य बघितला. आता एक नृत्य वेगळ्या भाषेतला आणि ती भाषा म्हणजे हिंदी भाषेतला एक गीत.
टाळ्या मारायच्या दाबा प्लीज. पुढच्या निकेतांना पायगाव तर टाळ्या होऊन द्या प्लीज. विश्ववंदिता शाहस्नो शिवसैषा छत्रपतीचा घोष शक्तीचा जन्म संत तुकाराम एकनाथ महाराज हे महाराज अवतरलेले होते. त्याचप्रमाणे आमच्या या महाराष्ट्र भूमीवर एक शेतमजूर ते देशाच्या सीमेवर लढणारा हा आमचा सैन्य, या शेतात काम करणारा शेतमजूर आणि विठ्ठलवाडीला जाणारा आमचा माऊली, पंढरीला जाणारा पंढरीचा वारकरी, ह्या महाराष्ट्रच्या भूमीवर अनेक क्रांतिकारी जन्माला आलेले आहेत, अनेक क्रांतिकारी होऊन गेलेत. आता याच भूमीवर आमचे शिवाजी राजे सुद्धा यांनी पूर्ण महाराष्ट्र घडवला. असं आमचं छत्रपती शिवाजी महाराज, खरोखर ज्याने ज्याने छत्रपती शिवाजींचा महाराजांचा कथा गायली त्यास अमर झाले. भीती नामा तुझी मुली
आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जीवा, आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जीवा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा. दरी दरीतून नांद गुंजला महाराष्ट्र माझा, दरी दरीतून नांद गुंजला महाराष्ट्र माझा. जय शिवाजी, जय शिवाजी. आत्मविश्वास, आत्मविश्वास. आम्ही कला सादर करणार आहेत तर त्यांचा त्या ठिकाणी सन्मान करत त्यांचीच आई जिल्हा परिषद सदस्य प्रकाशजी तेलुडे साहेब यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे गाण्यासाठी. लग्नाबद्दल बोलतो, म्हणजे लग्नाला सुरुवात. अच्छा अच्छा, असं बोलला डायरेक्ट बोल तू, असं थेट बोलते. आता लग्नाचा कसा नवऱ्याला नाहताना तुम्ही कधी बघितले का त्या बाया आमच्या काय धवलारी कशा गाणे गातात, तुम्ही ऐकले कधी? नाही ना, नक्कीच. ज्या ज्या वेळी हळदीमध्ये जातो त्यावेळी त्या जो काय म्हणतो तो धवलारी ढोलर आहे, हा ऐकलंय, पण एवढं जास्त आवडत नाही. आणि ज्यावेळी जो नाचकाम चालू होते तो मला खूप आवडत आहे. पण धवलारी जो गातात त्यांच्या बाजूला बाया असतात, त्यांच्या कधी तुम्ही म्हणणं आहे बघितलं का कसं? बघा का, आम्ही सांगतो तुम्हाला. मामा बसला पाटावर, मामाचे हातानं खोबऱ्याच्या वाट्या. हे बघ बघ ती कशी दिसते बघ, ती गाठी आणली पण तिची नाही. मारीला का असं नाही करा जाईल. तिने ती गाठी आणली पण तिची नाही का? धुरकी दोन धुरकी दोन. काय ग मशेरी आहे का मशेरी? तर खरोखर धवलारी जेव्हा गाणी गातात तुम्ही त्यांच्याकडे बघा एकदा, त्याच्या पाठीमागे गाणाऱ्या बायांचं पण बघा, त्यांचा कसं लक्ष असतं. प्रत्येक बाईचं लक्ष कुठं असतं तर प्रत्येक बाईच्या गल्यावर, ते दागिन्यांवर. मग ते असलं ऐका नकली त्याच्यावर त्यांची नजर असतं. शायद तुमची असेल नसेल मला माहीत नाही. तर ठीक आहे, याच्या पुढचं गाणे आपण सादर करूया. एक थोडंसं नक्कीच सांगायला आवडेल, कारण आज धवलरची गीतं पाहतोय ना, आता जेवढी आपण गाणी पाहतोय, सुजित पाटील असो किंवा जगदीश पाटील असो, जगदीश पाटीलची बरेच अशी गीतं आपण ऐकली असेल की धवलार म्हणजे बाई टाईप बोलतात. तर तीच गीतं आज थोडीसं रिमिक्स मध्ये, चांगल्या रिदम मध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. जाऊ दे, आपण चर्चा तर करणारच आहे आणि चर्चा मात्र या बालकलांची होणार आहे. खूप छान या ठिकाणी गीत नृत्य या ठिकाणी आपण सादर होणार आहे आणि गीताचं नाव असणार आहे नारायणी नमोस्तुते.
न्यूज चॅनलचे मेहंदी हसन खूप छानपैकी रिमझिम पडताना पावसाच्या धारा कारल्याच्या डोंगरा रिमझिम पडताना पावसाच्या धारा कारल्याच्या डोंगरा सत्वाचे माझे माई माऊले दे मायेचा तू आसरा सत्वाचे माझे माई माऊले दे माईचा तू आसरा सत्वाचे माझे माई माऊले ते माईचा तू आसरा सत्वाचे माझे माई माऊले ते माईचा तू आसरा आई तुझा ग हा भरोसा नाही जीवाला कशाचा धोका भूक भागवी कोणी लोका तुफान आईलय गोदरियाला नभयू दाटलाय सारा तुफान आईलय गोदरियाला नभयू दाटलाय सारा सत्वाचे माझे माई माऊले दे मायेचा तू आसरा सत्वाचे माझे माई माऊले दे माईचा तू आसरा ना मंदमाई शिकलेली नव्हती का ना मंदमाई अडाणी होती का ना मंदमाई शिकलेली नव्हती का ना मंदमाई अडाणी होती का पालघरच्या स्टेशनापासून पाचबत्तीचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा पालघरच्या स्टेशनापासून पाचबत्तीचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा ना मंदमाई शिकलेली नव्हती का ना मंदमाई अडाणी होती का ना मंदमाई शिकलेली नव्हती का ना मंदमाई अडाणी होती का
दिलबरा विडा रंगला ओठी हो नटले तुमच्यासाठी दिलबरा नटले तुमच्यासाठी राजसा विडा रंगला ओठी राजसा विडा रंगला ओठी दिलबरा विडा रंगला ओठी विड्यात सुपारी कोल्हापूरची विड्यात सुपारी 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 विड्यात सुपारी कोल्हापूरची सात सोलापूरचा घातला सात सोलापूरचा पाठपुढेरी सुनाला विला बाई मी साताऱ्याचा हो बाई मी साताऱ्याचा तसली तुमच्यासाठी घेतली तसली तुमच्यासाठी राजसा विडा रंगला ओठी राजसा विडा रंगला ओठी दिलबरा विडा रंगला ओठी काल दुपारी ढलत्या वेळी काल दुपारी 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 काल दुपारी ढलत्या वेळी आलात तुम्ही दारी अवेळी आलात तुम्ही दारी नवली अंगी काकोडी पदरही खांद्यावरती हो पदरही खांद्यावरती लपले तुमच्यासाठी लागुनी लपले तुमच्यासाठी राजसा विडा रंगला ओठी राजसा विडा रंगला ओठी दिलबरा विडा रंगला ओठी हो नटले तुमच्यासाठी दिलबरा नटले तुमच्यासाठी राजसा विडा रंगला ओठी राजसा विडा रंगला ओठी दिलबरा विडा रंगला ओठी या ठिकाणी नाचायला नृत्य सादर करताना एकदम मस्त कारण की तुमचा रिस्पॉन्स तर खूप आहे आणि प्रत्येक कलाकाराला रिस्पॉन्स हवा असतो पब्लिकचा खूप चांगला आला एक नंबर मित्रांनो असं वाटतं खूप जेवण आल्यानंतर पालवली काय एक नंबर
तुमची ओळख करीन होय तुमची भी ओळख करीन तुमची ओळख करीन बाकी चुकती करीन समधी बाकी चुकती करीन तुमची ओळख करीन बाकी चुकती करीन क्या बात है, जोर टाळ्या. सुपर डान्स ऑफ द नाईट. खरोखरच खूप छान. प्रकाशजी तेलवडी साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. या उमेशसाठी मी प्रकाशजी तेलवडी साहेबांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. रमेश जाधव यांना सुद्धा मंचावर मी निमंत्रित करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. त्याच प्रकारे प्रदेश भोईर, दिनेश गवारी, विलास पुजारी, विकास भोईर, विजय जाधव व कीर्तन भोईर यांनी सर्वांनी मंचावर यायचं आहे. खरोखरच मित्रांनो, या पालिवली गावामध्ये जर आपण पाहिले तर खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे. तर उमेश विषयी म्हटलं तर उमेश कदाचित कुठला असेल, थोडासा कोडा प्रश्नचिन्ह निर्माण असेल आपल्या मनामध्ये. तर नक्कीच खोलांडे या गावाचा कामन खोलांडेकरांची माहिती असेल. खूप छान कलाकार म्हणून आपला पाहतोय. 2 लावणी दाखवले, खूप छान सुरेख नृत्य दाखवलं त्याने. खरोखरच उमेश खोलांडे गावावर खूप हट्टाकट्टा असा आहे. आपण त्याला बाय बोलू शकत नाही, तो दादला आहे. असू द्या. तर आम्ही प्रकाशजी तेलवडी साहेब यांना इथे विनंती केलेली आहे की मी प्रकाशजी तेलवडी साहेबांचा मान सन्मान करायचा आहे. थँक्यू सो मच. त्याकडे आदराने नक्कीच त्यांचं स्वागत केलं जाते, सन्मान केला जाते. सन्मानित श्री प्रकाशजी तेलवडे साहेब, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य ठाणे, नक्कीच प्रदेश यांच्या शुभ असते. नक्कीच शाखा प्रमुख श्रीपण यांचं नक्कीच भगवी माहिती या सांस्कृतिक कार्याची आठवण म्हणून एक सन्मान देऊन नक्कीच त्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जात आहे. त्यांचं देखील खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. सन्माननीय रमेशजी जाधव सर, सन्माननीय